सालाबाद प्रमाणे याही वर्षी पीरसाहेब यात्रा उत्सव निमित्ताने मंगला बनसोडेसह नितीन कुमार करवीडकर तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. पीरसाहेब यात्रा कमिटीचे अध्यक्ष व विविध विकास सोसायटीचे चेअरमन किरण ढोमेसह संचालक कमिटी आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते नारळ फोडून मंगला बनसोडे लोकनाट्य तमाशा सुरू करण्यात आला. पीरसाहेब यात्रा उत्सव मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला, कारण छबिना व काठी मिरवणूक आणि मंगला बनसोडे तमाशा प्रमुख आकर्षण ठरले. 2 दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवाला अध्यक्ष संचालक कमिटी यांनी प्रचंड मेहनत घेतलेली दिसून येत होती. पीरसाहेब यात्रा उत्सवाला सामाजिक, राजकीय आणि उद्योजक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली. धन्यवाद. ज्यांनी यात्रेला सुरुवात केली पण ते आता आपल्यात नाहीये अशी काही मंडळी आहेत. तर त्यामध्ये स्वर्गीय देवराम मामा सोनवणे, स्वर्गीय दिलीप भागोजी लोंढे, स्वर्गीय फकीरभाई मनियार आणि स्वर्गीय विलास उदागे यांच्या प्रयत्नांनी यात्रा खऱ्या अर्थानं उभी राहिली. आयोजित जो झालता मंगला बनसोडे, कसा वाटतो तमाशा तुम्हाला? नक्कीच पीरसाहेब यात्रा 2026 आणि आपण पाहतो आहे की आपल्या या 2 दिवसामध्ये अनेक प्रकारचे या ठिकाणी संचालक मंडळ आणि आपल्या सर्व यात्रा कमिटीने एक उत्तम प्रकारची यात्रा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. त्याला यशसुद्धा आलं. त्याचप्रमाणे या यात्रेमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम 2 दिवसामध्ये आपण या ठिकाणी सर्व या ठिकाणी केले. त्याच निमित्ताने आपण या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे आपल्या या महाराष्ट्राची शान आणि आपल्या सर्वांचा लोकप्रिय तमाशा अर्थात मंगला बनसोडे सह नितीन कुमार बनसोडे पाटील करवडीकर यांचा तमाशा आज आपण रात्री आणि आज सकाळी हजेरी असा एक उत्तम कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवला होता. खऱ्या अर्थाने तमाशा म्हणजे नुसतं करमणुकीचा कार्यक्रम नसून ती एक जिवंत लोककला आहे आणि ते जपण्याचा प्रयत्न करत असणाऱ्या आपल्या आई मंगलाताई आणि त्यांच्या खांद्याला खांदा या ठिकाणी देऊन काम करत असणारे आपले नितीनदादा हे अतिशय महाराष्ट्राची संस्कृती परंपरा जपण्यासाठी आतुनात त्यांनी जे प्रयत्न केले आहेत आणि त्यांचा खरंच सर्व आपल्या महाराष्ट्राला अभिमान आहे. कारण ही कला जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी त्यांच्या अनेक पिढ्या या ठिकाणी खर्च केलेल्या आहेत आणि या कला त्यांना दाखवून त्यांनी आपलासुद्धा या ठिकाणी अभिमान वाढवला आहे आणि म्हणूनच त्यांना आपल्या भारत देशाने या ठिकाणी राष्ट्रपती पारितोषिकसुद्धा विजेते या ठिकाणी ते सन्मानित आहेत. आणि खरं म्हणजे हे बाब आपल्या सर्वांसाठी खूप मोठी प्रेरणादायी आहे. असो, आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने पीरसाहेब यात्रा कमिटीच्या वतीने मी नितीनदादा असतील, ताई असतील, आई असतील, त्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो की मी नितीन बनसोडे, मंगला बनसोडे यांचा चिरंजीव. पिंपरखेड म्हणजे हे जवळजवळ आमचे 4 ते 5 वर्षाचं घरातलं नातं असल्याचं आहे. आणि पहिल्या वर्षी जसं आम्ही इथं आलो त्याही वर्षी आम्हाला यात्रा कमिटीनं चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, आधार दिला. त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो. तसंच आमचं आता हे सलग चौथं वर्ष आहे ना, हां 4थं वर्ष आहे. आणि ह्या वर्षी देखील त्यांनी आम्हाला मनपूर्वक आभार दिल्याबद्दल त्यांचे आम्ही सर्व यात्रा कमिटीचे, किरण भाऊ हे माझे पहिल्यापासून मित्रच आहेत, तसेच रसिकांनी देखील आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याबद्दल त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार मानतो. रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार भेटलाय, त्याच्यामुळे तमाशाचा जो मान वाढलाय. मानाची गोष्ट आहे. माझे मामा रघुमामा रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि सर्व आमच्या कलावंताला देखील अभिमान वाटतोय की अनेक सर्व तमाशा फडमालकाला देखील अभिमान मानतो की राष्ट्रपती पुरस्कार आईला आणि पद्मश्री पुरस्कार हा रघुमामाला मिळाला. म्हणजे इतकं ह्या जिवंत केलेला पाक तमाशाची उंची वाढलेली आहे आणि पाक टोकाला गेलेला आहे. आणि सर्व म्हणजे पुढल्या वर्षी तुम्ही पिंपरखेडला येणार का? येऊ ना अवश्य. आणि शासनाचं सर्वांचा मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी आमच्याकडं दखल घेतल्याबद्दल, आमच्याकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद.